इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. त्र्यंबक नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून सचिन दीक्षित आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवनकुमार भुतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून नवनिर्वाचित नगरसेवकांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या निमित्ताने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे या होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष मंजू वारुणसे आणि मुख्याधिकारी राहुल पटेल यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर उजे यांनी केले. या निवडीचे शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, राष्ट्रवादीचे गटनेते नितीन रामायणे, संजय कदम, संतोष भुजंग, गिरीश जोशी, भूषण भुतडा, विशाल जोशी यांच्यासह नगरसेविका कल्पना लहांगे, जयश्री उजे, नगरसेवक विष्णू दुबाडे, भूषण अडसरे, डॉक्टर सत्यप्रिया शुक्ल, ॲडव्होकेट ओंकार कदम यांनी स्वागत केले. नगराध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शहरांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. वतीने सुद्धा आणि 2 नगरसेवक आलेले सुद्धा ज्यावेळेस म्हणतो कार्यकर्ता, पक्षाचा कार्यकर्ता फार महत्वाचा असतो, तसंच या प्रशासनामध्ये, या त्र्यंबक नगर परिषद मध्ये जेवढे नगरसेवक जास्त तेवढं जास्त काम. आणि आगामी सिंहासनामध्ये नगरीला मी शब्द देण्यापेक्षा आम्ही खरोखर कामामधूनच नव्हतो. यावेळी भाजपा गटनेते कैलास चोथे, नगरसेविका संध्या देवरे, पूजा खाटेकडे, लीला कोरडे, ललिता झोले, रत्नप्रभा कदम, आरती लोखंडे आडके, नगरसेवक अमोल कडलक, कुणाल उगले, सुरेश पाटील, रंगनाथ जाधव, अक्षय भांगरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, विलास मामा देवरे, अशोक लहांगे, नामदेव कोरडे, रामेश्वर सारडा, सुनील कचोळे, ॲडव्होकेट पंकज भुतडा, लाला चांडक, डॉक्टर माणिकलाल नागोरी, डॉक्टर समीर महाजन आदींसह नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवड जाहीर होता शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. सचिन दीक्षित, पवनकुमार भुतडा यांनी सर्व नेत्यांचे आभार मानत शहराच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपनगराध्यक्ष शिवसाहेब, तिन्ही पक्षाचे गटनेते पिंटू भाऊ, कैलास भाऊ, प्रशांत भाऊ आणि माझी संपूर्ण राष्ट्रवादीची टीम सत्ताधारी बोलले होते का आमच्या पक्षाने असं केलंय, माझ्या बाबतीत तसंच झालंय. सगळ्यांनी कामाची पोस्ट पावती म्हणून तसं दिलंय. हे मेसेज येते व्हॉट्सअप, फेसबुक, पेपर सगळे होत असतात, सगळे बघत असतो आपण. पण ह्या सगळ्या मित्रपरिवारांनी, संपूर्ण नगरसेवकांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय, 100% त्यांच्याबरोबर सगळ्या नगरसेवकांबरोबर उभं राहून निश्चित गावात सेवा माझ्याकडनं घडेल मी ग्वाही देतो. शिवसेनेचे गटनेते प्रशांत भाऊ गायधनी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे गटनेते कैलास होते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते पिंटू रामायणे, शिवसेनेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व नगरसेवक यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. सांगा सुरू करा. जय महाराष्ट्र सगळ्यांना. आज त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये स्वीकृत पदासाठी निवड करण्यात आली. त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे माझी स्वीकृत पद निवड करण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवनभाऊ भुतडा यांची स्वीकृत पदी निवड करण्यात आली. मी या ठिकाणी शिवसेना पक्षाचे आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज नगरसेवकाचा मान त्यांनी या ठिकाणी दिला आहे. आमची कोर कमिटी जी आहे त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. भूषण भाऊ अडसरे असतील, बाळाभाऊ सोनवणे असतील, त्याचप्रमाणे संजू भाऊ कदम असतील, या सर्वांनी, प्रशांत भाऊ गायधनी, अनिल जोशी आहे, यांची सगळी स्कोर कमिटी यांनी आम्ही एकमताने 5 मिनिटात फक्त स्वीकृत पदाचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक होण्याचा मान शिवसेना पक्षाने दिला. त्यासाठी मी शिवसेना पक्षाचे आभार मानतो. आमच्या
कार्यकाळामध्ये आमच्या अधिकारामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या जे जे काही कामं असतील ते त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू असे मी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान शिवरात्रीच्या मुहूर्तावर नगर परिषदेत सूचना पेटी लावण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना आपल्या तक्रारी आणि सूचना थेट मांडता येतील, असे नगराध्यक्षांनी यावेळी जाहीर केलं आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.